Anniversary to you. Happy anniversary to you. Happy Anniversary भाई बहिणी. हा मी रात्री 12 वाजता केक कट केला होता, छोटीशी पेस्ट्री आणून. आणि आमच्याकडे खूप मस्त सेलिब्रेशन करतात. फक्त दादा बहिणी आणि शना नव्हते, मी सेव. खूप मजा येते, खूप हसत असतात सगळेजण. खरंच सगळेजण एन्जॉय करत असतात मस्त. आणि सगळे एकत्र बसले गप्पा मारायला तर टाईमसुद्धा कळत नाही. एवढा टाईम रात्रीचे 2 वाजेपर्यंत पण गप्पा मारत असतात. मी जेव्हा ऑफिसहून आले तेव्हा तेजस पाठवून शूट करत होते. त्याने माझ्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं. मध्ये मी ते सर्व लपून बसले होते माझी रिॲक्शन बघायला. चांगलं आहे. जा दाखवून जा. कुठे कुठे फोटो लावले. मस्त. हॅलो गाईज, मी आहे नविदा सावंत. आणि तुम्ही बघू शकता काल माझी ॲनिव्हर्सरी होती आणि मी त्याच्यासर थोडी रागवली होती, कारण की त्यांनी मला फिरायला घेऊन नाही गेला म्हणून. पण त्याने जेव्हा मी घरी आली तेव्हा इतकं भारी सरप्राईज दिलं ना. मी ऑफिसला गेली होती आणि घरी आली तेव्हा बघते तर सगळं मस्त, घर खूप छान डेकोरेट केलं होतं. पूर्ण दिवसभर तो बाहेर होता. म्हणजे तेजसने पण तेवढीच मेहनत आणि बाकी सगळ्या घरातल्यांनी पण, मम्मी पप्पा, मितेश भाऊ, पूजा, सगळ्यांना थँक्यू. आणि माझी फॅमिली खूप छान आहे. ॲक्च्युली आमच्याकडे जेव्हा बड्डे सेलिब्रेशन वगैरे होतं, कोणाचंही बड्डे सेलिब्रेशन किंवा ॲनिव्हर्सरी, सो सगळेजण खूप छान सेलिब्रेशन करतात. आणि खूप पुरी फॅमिली, जशी हम साथ साथ आहे तशी फॅमिली असते आमची. आणि खूप मजा येते. तुम्ही बघू शकता माझ्या 5 वर्षामध्ये जेवढे फोटोज आहेत तेवढे त्याने फोटो सगळे बलून्सवर वगैरे चिपकवले होते. आणि ते एक एक ॲनिव्हर्सरी किंवा कोणाच्या लग्नातले किंवा असेच आम्ही घरामध्ये सेलिब्रेशन काही केले त्यातले फोटो आहेत. खूप छान वाटतं. आणि बेडरूममध्येही तसंच त्याने डेकोरेशन केलं होतं. सो बघू शकता खूप छान डेकोरेशन आणि मला तर खूप आवडलं. मी थोडी रागवली होती, पण हे सगळं बघून माझा राग कुठच्या कुठे निघून गेला. आणि गिफ्ट पण इतके भारी दिले ना सगळ्यांनी, खूप छान होते. तर तुम्ही बघू शकता माझ्या ब्लॉगमध्ये प्रत्येकाचा बड्डे असतो, ॲनिव्हर्सरी असतो, कोणाची घरामध्ये. सो आमच्या घरामध्ये सगळेजण खूप उत्साही असतात आणि मस्त सेलिब्रेशन करतात. फक्त दादा बहिणी आणि शनाया नव्हते, बाकी सगळेजण आम्ही असं असतो. बघू शकता खूप छान केलं आहे. थँक्यू. डेकोरेशन काही माहीत नव्हतं. हे नाही वाटत आहे ना, रूम वाटत नाही ना. कोपराने सोडलाय. बघ गच्च लाव. त्या रूम मध्ये बघा काय केलंय.
मस्त. फोटोज वगैरे एवढं सगळं कधी केलं? इथं डोरला बापरे, लावलंय. केवढं सगळीकडे फोटोज फोटोज. पण कधीपासूनचे फोटो मी कोणी पण आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी एनिवर्सरी यू, हैप्पी एनिवर्सरी टू यू, हैप्पी एनिवर्सरी टू यू भाई बहिणी. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. शिकायला पाहिजे. अरे केक आहे ना, मी ते हे भरलं. काय बोलला? हलवा आईस्क्रीम आहे. पूजा याच्यातून देव ते डिश आहे आपल्याकडे काय काय ठेव? कागदाच्या. काय ठेव? हा हा काय ठेव? केक बोलतोय हा, केक केक कापायला पाहिजे नाही खायला. स्टार्ट. हां बस.
सगळं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही दोघं बाहेर जेवायला गेलो. इथे जवळ अंगण धाबा आहे तिथे. बाकीच्यांना मम्मी पप्पा तर बाहेरचं खात नाही, त्याच्यामुळे पूजानेच सगळं वर जेवण केलं होतं. मग आम्हीच गेलो. त्याच्यानंतर आम्ही बोललो की हां सगळेजण नंतर आपण एकत्र येऊया, दादा वहिनी पूजा शन्या वगैरे सगळं, मितेश भाऊ वगैरे. आणि खूप छान होतं. आणि काल सॅटर्डे असल्यामुळे ते गर्दीसुद्धा होती, खूप साऱ्या गाड्या लागल्या होत्या आणि खूप छान होतं. आणि एंटर केल्या केल्या मला इथे मच्छी दिसली आणि इथे सगळं काही होतं. आणि इथे लाईव्ह म्युझिकसुद्धा होते. आणि एका साईडला जे ड्रिंक वगैरे करतात त्यांचं काउंटर, ड्रिंक न करणाऱ्यांसाठी. सो जेवण पण खूप छान होतं. सो आम्ही नॉनव्हेज खाणार होतो, सो नॉनव्हेज असंच घेतलेलं. आणि खूप छान आणि गर्दी पण खूप आणि मस्त बसायची वगैरे व्यवस्था होती आणि खूप छान वाटलं. आणि जेवण हे पण खूप छान होतं. एंडिंगला आम्ही फक्त दाल तडका आणि राईस मागवला, ते पण छान होतं. आणि बाकीचं ऑलरेडी स्टार्टर्स खाऊनच पोट भरलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं दाल तडका आणि बिर्याणी वगैरे मला आवडत नाही, ते जसला पण आवडत नाही. सो प्लीज कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली, कशी सेलिब्रेशन झाली आमची ॲनिव्हर्सरी. आणि इथलं जेवणसुद्धा खूप छान होतं.